शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे 3 वर्षापूर्वी कोल्हापूरला आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि ते मान्य करतानाच शासनाने 174 कोटी मान्य केले. कुठल्याही विषयामध्ये जसं जसं टप्पा पुढे जातो तसं तसं वाढीव काही खर्च लक्षात येतात. त्याप्रमाणे अजून एक 87 कोटी ह्या सगळ्या हे सगळं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला लागणार आहे. शासन त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता देणार आहे. इमिजिएट त्यांना 15 कोटीचे 2 स्लॉट जे लागतील त्यासाठी आम्हाला फार अडचण येणार नाही. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रॅक्टचं राहिलेलं बिल तर आम्हाला दरवर्षीच्या मिळालेल्या पैशामध्ये बसतं, त्याच्यामुळे ते लगेच त्यांचं बिल निघेल. आणि हे जे वाढीव 15 कोटी 2 प्रपोजल्स करायचे ती पण लवकरात लवकर करून घेतो. प्रामुख्याने प्रश्न पाण्याचा आहे, तर त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने व्यवस्थित त्याचा आराखडा तयार केला. तर 9 कोटी लागणार आहे. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पाण्यासाठी 4 कोटी स्पेअर करता येतील. 5 कोटी आम्ही द्यायचे ते आम्ही देतो. कन्व्हेन्शन सेंटर या विषयात आपल्याला माहिती आहे की तिथेही बऱ्यापैकी प्रगती चालू आहे. प्राध्यापकांची कमी या विषयामध्ये आम्हाला 350 प्राध्यापक संपूर्ण महाराष्ट्रात लागणं सँक्शन झालं. MPSCकडे रिक्वायरमेंट दिली. आता MPSC ती जाहिरात काढेल, मग त्याच्यामुळे ॲप्लिकेशन येतील, स्क्रुटिनी होईल, त्याची परीक्षा होईल, इंटरव्ह्यू होतील, त्याला डिसेंबर उजाडणार. तर गेले 3 वर्ष ज्या पद्धतीने जवळच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजमधले प्राध्यापक आम्ही इथे तात्पुरते घेतो आणि प्रॉपर बेसिसवर काही प्राध्यापक मिळतात, असं करून खूप ॲकॅडमिक परफॉर्मन्स इथला चांगला आहे. इथला ज्याला आपण म्हणतो की लास्ट ॲडमिशन क्लोज ही जवळजवळ 85% होते आहे. मुळातच हुशार विद्यार्थी मिळतो आणि आम्ही सगळे नीट मेहनत घेतो, त्याच्यामुळे रिझल्ट्स इथले खूप चांगले आहेत. 31 जुलैपर्यंत ही जी इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये कॉलेज चालणार, त्याचा पार्ट पूर्ण होऊन मिळाला. त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी चालू आहे, पण 31 जुलैपर्यंत ही इमारत पूर्ण होईल. कॉन्ट्रॅक्टरना आवश्यक असणारा निधीचा पुरवठा आम्ही करू शकलो तर मला वाटत नाही की 31 जुलैला अडचण आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरला निधीचा पुरवठा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही करू.